नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाद चिघळल्याचं दिसतंय। महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मवियाच्या प्रचार गाड्यांवर हल्ला करण्यात आलाय। यामध्ये पंचवटी परिसराचे मवियाचे उमेदवार गणेश गीते यांच्या भावाची कार्यकर्त्यांनी गाडी फोडली, तर वाहनांमधून पैशांचं वाटप होत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। दरम्यान नाशिक दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळेंनी त्यांची सभा रद्द करून नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली। झालेल्या हल्ल्याबाबत सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली। दरम्यान नाशिकमधल्या तोडफोडीवरून महायुती आणि मवियाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, पाहूया। राज्याचे गृहमंत्री DCM 1 देवेंद्र फडणवीस जी आपको जवाब देना पड़ेगा। काय चालली गुंडागर्दी? तुमच्या बाजूच्या लोकांनी आमच्या लोकांवर आज हल्ले करायला सुरू केली। आमच्या या गोकुळला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे? पण जर पुन्हा आमच्या कुठल्याही कॅन्डिडेट आणि महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पदाधिकारी उमेदवार याच्यात महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या कोणीही त्यांच्या केसालाही धक्का दिला तर आम्ही सगळे मिळून अमरण उपोषण मुंबईला जाऊन गृहमंत्र्याच्या घराच्या बाहेर करू। सगळे व्हिडिओ शूटिंग मध्ये आलेले, जेव्हा त्यांच्यावर बाजू उलटायला लागली तेव्हा त्यांनी काच बंद करून त्या कार्यकर्त्याची बाजू घेतली नाही आणि त्याच्यामुळे हे जे वाटप चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे जे अनागोंदी चालू आहे ते थांबलं पाहिजे। आज सुप्रियाताई ज्येष्ठ नेते आहेत, पवार परिवाराबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु सुप्रियाताईंना इथली स्थानिक परिस्थिती माहिती नाही। इथं जे उमेदवार दिला आहे त्याचं बॅकग्राऊंड माहिती नाही। त्यांनी माझ्यावर असाच आरोप केला होता की खोटी ऑडिओ क्लिप दाखवली आणि ती ऑडिओ क्लिप जेव्हा पोलिसांनी चेक केली तेव्हा ती खोटी आढळल्यामुळे मी कालच पोलीस आयुक्तांना सांगितलं की यांच्यावर गुन्हा दाखल करा, कारण माझी बदनामी केली गेली।